आज प्रेस बोलवण्याचं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची पुनर्रचना करून त्या परिषदेच्या अध्यक्षपदावर मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती केली आणि त्यामुळे फार मोठा प्रश्न निर्माण झाला। त्या नियुक्तीच्या संदर्भात शासनाने आज जो GR प्रसिद्ध केलेला आहे त्या GR मध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे कार्य आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कलम 154 अ मधील तरतुदी आहेत। त्या तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की सहकार चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे। हे जे राजन बाबूराव पाटील माजी आमदार मोहोळ तालुक्याचे आहेत यांनी या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना हा खाजगी करून प्रायव्हेट केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला। अशा पद्धतीनं सहकारी संस्था हडप करणारा शेतकऱ्याची संस्था हडप करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनानं राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सहकारी चळवळीची चेष्टा करणारं आहे। या सहकार परिषदेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवणं, सहकार चळवळ जास्तीच्या लोकांपर्यंत पोहोचवणं, सहकारी संस्थांचं बळकटीकरण करणं, सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधणं, सहकारी संस्थांना कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आणणं असा या सहकारी संस्थांच्या संदर्भात असलेल्या राज्यातल्या या सर्वोच्च संस्थेचा उद्देश आहे। आणि त्या पदावर अध्यक्ष पदावर नेमलेल्या व्यक्तीला मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि ज्या व्यक्तीला अध्यक्ष नेमलेला आहे त्याचा सर्वात जास्त अनुभव कशात आहे तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा अनुभव आहे, सहकारी संस्था लुबाडण्याचा अनुभव आहे, सहकार संस्था हडप करण्याचा अनुभव आहे। मोहोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून उभा राहिलेला हा साखर कारखाना संबंध देशभरातला एकमेव सहकारी कारखाना आहे की जो खाजगी केला गेला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करण्यात आला। त्या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि त्यामुळं मी व्यक्तिशः या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो। त्यांना मोहोळ तालुक्याला एक राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं म्हणून जरूर अभिनंदन करता येईल, परंतु अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला। अशा पद्धतीनं सहकारी संस्था गिळंकृत करणारा व्यक्ती त्या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांना काय दिशा दाखवणार आहे? म्हणजे या व्यक्तीला म्हणजे राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं या जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूतगिरण्या आहेत, मोठ्या सहकारी संस्था आहेत, त्या संस्था खाजगी कशा करायच्या, प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करून त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या 7 पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही ना। त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला या व्यक्तीमुळे धोका आहे। राजन पाटील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना ती सोलापूरची मध्यवर्ती बँक लयाला गेली, ते बँकेवर एवढं कर्ज झालं आणि हे कर्ज कुणाला वाटलं? फक्त ज्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढलं अशा लोकांना कर्ज वाटप करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक डुबवणाऱ्या तत्कालीन चेअरमनला आणि काय लिहिलं यामध्ये सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असलेली व्यक्ती या राजन पाटलाला सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव फक्त ते सहकार क्षेत्र बुडवण्याचा आहे। यांनी सोलापूर जिल्हा बँक बुडवली, ज्यांनी लोकनेते सहकारी साखर कारखाना स्वतःच्या नावावर करून घेतला, जो शेतकऱ्यांचा कारखाना, जो सहकारी कारखाना
अशा या राजन पाटलाला अध्यक्ष केलं हे अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी चळवळी समोरचा धोका आहे आणि त्याच्याकरताही आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जर राज्यातल्या सहकार चळवळीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दल खरोखर आपल्याला आस्था असेल तर अशा पद्धतीनं सहकार चळवळीलाच मोडीत काढणारा, सहकार चळवळीला मोडीत काढून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर संस्था करणारा, सोलापूरची जिल्हा बँक डुबवणाऱ्या माणसाला जे आपण केलेलं आहे त्याच्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारी संस्था मोठ्या केल्या, सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवून नाव लौकिक या महाराष्ट्राचा वाढवला, अशा एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी निवड केली असती तर ते अधिक बरं झालं असतं। त्यामुळं जर करता आलं नाही तरी आपली ही नियुक्ती जी केलेली आहे पुढच्या मला वाटतं 8 तारखेला तर आचारसंहिता लागू होईल। आज 27-28 तारीख आहे, म्हणजे एक 10-12 दिवसाकरता जरी ते नेमलं असलं तरी या 10-12 दिवसात हे इतर राज्यातल्या इतर संस्था चालकांना खाजगी कारखाना कसा करायचा, सहकारी कारखाना खाजगीमध्ये रूपांतरित कसा करायचा आणि स्वतःच्या कुटुंबांना कसा करायचा याच्या पलीकडे यांचा अभ्यास कशामध्ये नाही। त्यामुळं राज्यातल्या सहकार चळवळीला धोका आहे हा या ठिकाणी मला आजच्या या प्रेसच्या निमित्तानं मुद्दा उपस्थित करायचा होता। तुमचं कुठलीही बाब ऐकली जात नाही, तुमचा विरोध असताना देखील वारंवार अशा पद्धतीने निर्णय घेतले जात आहे आणि तुमच्यावरतीचा आरंभ देखील टीका केली जाते, तरी देखील तुम्ही शांत बसलेला आहात, काय नेमकं घडतं आहे सगळ्यांना? मी अजिबात शांत बसलेलो नाही, माझ्या भूमिकेमध्ये बदल नाही। परवा अजितदादांचा या ठिकाणी जनसन्मानचा दौरा होता, त्या जनसन्मान दौऱ्याच्या वेळेला राजन पाटलाच्या पाठीमागं मोहोळ तालुक्यातली जनता नाही हे मोहोळ तालुक्यानं कडकडीत बंद पाळून अजितदादांच्या समोर निदर्शनास आणून दिलेलं आहे। आणि ज्या व्यक्तीच्या मागं तालुका उभा नाहीये, ज्या व्यक्तीच्या विरोधात हा सगळा तालुका गेलेला आहे, हे आमच्या पक्षाच्या समोर डोकं फोडून सांगून सुद्धा आमचा पक्ष ऐकत नाही, त्यामुळे नाईलाज आहे। त्यामुळे मी माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या सोबत आहे, मी या तालुक्यातल्या जनतेला बांधील आहे आणि त्याच्यामुळं राजन पाटील ही व्यक्ती कशी आहे हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। फक्त मोहोळ तालुक्याला तर ते माहीतच आहे ती व्यक्ती कशी आहे ती, पण महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे, कारण या व्यक्तीनं लोकांचा, शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना स्वतःच्या खिशात घातला आणि खाजगी करून घेतला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करून घेतला, प्रायव्हेट केला। त्यामुळे अशी व्यक्ती या सहकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातली सहकार चळवळ बळकट करू शकते का? माझं ऐकलं जात नाही हे 100% खरं आहे, कुठं ऐकलं जात नाही, जनता सगळं ऐकते, परंतु जे वरिष्ठ पातळीवर बसलेले सरकारमधले जे नेते ते ऐकत नाहीत, ही दुर्दैवाची बाब। पण दादा मोहोळ तालुक्याला माहिती आहे, महाराष्ट्राला ते माहिती व्हावं म्हणून आपण हे स्पेस घेतलंय किंवा हा नियोजन आहे, पण मग पक्षातल्या नेतृत्वाला हे कळत नाही का? ह्याचा अर्थ त्यांचा अभ्यास नाही आहे असं आपल्याला म्हणायचं की नक्की काय त्यामागचं कारण? यापूर्वी 6 वेळेला या मतदारसंघामध्ये राजन पाटलांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडून आला। 3 वेळेला ते स्वतः निवडून आले आणि राखीव मतदारसंघ झाल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वामध्ये पुढचे 3 आमदार। त्यामुळं पक्षातल्या लोकांना कदाचित असं वाटत असेल की राजन पाटील जिकडे असतील तिकडचा आमदार निवडून येतो, परंतु काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, वेळही बदललेली आहे आणि मोहोळ तालुक्यातलं वातावरण प्रचंड बदललेलं आहे। हे कदाचित पक्षश्रेष्ठींच्या पुढं पोहोचलं नसावं। त्यांच्याकडे खरं तर तहसील, अप्पर तहसील कार्यालयाच्या निमित्तानं सगळे पोलीस रिपोर्ट आणि इथले सर्वे रिपोर्ट सगळे गेलेले आहेत, परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीच्या जुलमी व्यक्तीवर पक्ष का विश्वास ठेवतोय हा मला न सुटणारा कोड आहे। त्यांना म्हणजे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं पद देऊन त्यांना न्याय दिला, परंतु ह्या न्याय देण्याच्या नादामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे। सर्व राज्यातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, शेतकऱ्या मालकीचे जे सूतगिरणी आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या इतर सहकारी संस्था आहेत, ह्या खाजगी करण्याचा मार्ग आखून देणारा हा व्यक्ती आहे। त्यामुळं अशा पद्धतीचा न्याय जो जनतेच्या मुळावर उठेल तो न्याय म्हणता येणार नाही, तो सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार आहे आणि एकट्या राजन पाटलाला न्याय देण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय हे लक्षात घेण्याची गरज आहे। पण मग याचा आगामी काळात वेगळं चित्र असेल विधानसभेला, जसं आपण म्हणताय की त्यांच्यामुळे इथले सीट निवडून येत नाही, तरी पक्षामुळे येते, पण पक्षाला असं वाटतं की त्यांच्यामुळे निवडून येते, मग आगामी विधानसभेमध्ये चित्र वेगळं असेल, ही जागा जाईल आपल्या पक्षाकडून? 100%
ही जागा जी आहे ती निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितलेलं आहे. आणि तरी सुद्धा पक्षाचा अट्टहास आहे की त्यांच्याकडेच ते द्यायचं, त्या यशवंत मानेलाच उभा करायचं, अशा पद्धतीचा पक्षाचा अट्टहास आहे. मी या ठिकाणी पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून, या भागातला लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्यानं सांगूनही पक्ष त्या ठिकाणी ऐकत नाही. आणि ही बाब जी आहे ती भविष्य काळामध्ये त्याचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडतील. पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असेल. या बाबतीमध्ये परवा अजितदादांचं जे वक्तव्य माझ्या संदर्भानं या मोहोळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं, प्रदेशाध्यक्षांचं जे वक्तव्य झालं त्याच्यामध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे. ते वरिष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत. मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल, माझं बोलणं असेल, माझी भूमिका असेल, ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची, लोकांच्या हिताची, ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे, त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो. परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई करू नये, एक 4-5 दिवसाचा, एक आठवडाभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा. आपला आता एकदम रागात जाऊन म्हणा, चिडून किंवा रागात जाऊन मी अजिबात हा निर्णय घेतलेला नाही. अतिशय थंड डोक्याने मी विचार करून ह्या निर्णयापर्यंत आलेलो आहे. परंतु पक्षाच्या विनंतीमुळे हे बंद पाकिट बंदच राहिलेलं आहे, माझ्याजवळच आहे. त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे. परंतु मी तयार ठेवलेला आहे, माझा राजीनामा मी तयार ठेवलेला आहे. पक्षाच्या संदर्भात त्यांनी वेळ मागितल्यामुळं आणि आमच्या पक्षाचं शेवटी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांचं मान सन्मान प्रत्येकाचा आहे. एखादा शब्द आपल्यासमोर त्यांनी टाकला तर ते आपण त्या ठिकाणी तेवढा तरी त्यांचा मान ठेवण्याची आवश्यकता असते. सार्वजनिक जीवनात वावरताना आपण दुराग्रह करून चालत नाही आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आहे. आणि मी हा माझं जे राजीनामा पत्र जे आहे हे मी माझ्याजवळच ठेवलेलं आहे. आणि अजून मला वाटतं 3-4 दिवस तर झाले आता त्या विषयाला, 3 दिवस झाले. अजून एक 4 दिवस पक्षाकडून काय त्या संदर्भात जर चर्चा झाली तर त्या ठिकाणी माहीत नाही. परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम. दादा, पण तुम्ही जसं म्हणताय की राजीनामा घेतला नाही, म्हणजे आपल्याला कुठेतरी तुमचा राजीनामाही देऊ देत नाहीत आणि दुसरीकडे निवडी देखील होत आहेत. काय नक्की पक्ष नेतृत्वाच्या मनात आहे, काय वाटतंय तुम्हाला आणि तुमचा निर्णय काय ठाम असणार आहे? माझा निर्णय जो आहे तो ज्या दिवशी अजितदादांनी वेगळा निर्णय घेऊन पवार साहेबांपासून बाजूला झाल्यानंतरच, ज्या वेळेला अजितदादांच्या समर्थनार्थ मी भूमिका घेतली, त्यामुळं या माणसाचं समर्थन मी करू शकत नाही. त्यामुळे माझा त्यांना विरोध राहील हे मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं. मी असं टिपिकल पॉलिटिकल राजकारण्यांसारखा दिवसाआड भूमिका बदलणारा व्यक्ती नाही. मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. मी सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये काम करत असताना माझा स्वतःचा एक व्यक्तिगत विचार हा अंतर्मनाशी विचार करून मी माझ्या भूमिका घेत असतो. त्यामुळे या बाबतीमध्ये राजन पाटील या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये काम करणं त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं, असं मी स्पष्टपणे सांगितलं. पण मग पडत नाही ना. माझ्या तालुक्यातल्या आणि या भागातल्या सर्वसामान्य माणसांचा निश्चितपणे आशीर्वाद आहे. साध्या एका मेसेजवर संपूर्ण मोहोळ तालुका कडकडीत बंद झाला. अर्थात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे आमचे जे इतर वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी आहेत त्यांचं अतिशय महत्त्वपूर्ण त्यामध्ये योगदान आहे, हे नाकारता येणार नाही. परंतु तालुक्यातली जनता जी आहे ते येणाऱ्या मतदानाची वाट पाहते. या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील विरोधी लाट आहे.